स्वराज्याचे तोरण बांधले। रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते ते। दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या। या सत्तांचा दरारा मोठा होता, त्यांच्या विरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती। अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता। कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ, पण शिवरायांचा निश्चय अढळ होता, त्यातूनच बळ निर्माण झाले। शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगड्यांची जहागिरी होती। जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते। किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य। किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते। डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार। तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले। पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात तोरणा हा किल्ला आहे। डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका। या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची। माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी। झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे, लढाऊ आहे। किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून। ही वाट अतिशय अवघड आहे। वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार। महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो। किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले। एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते। किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळाही नव्हता। शिवरायांनी हे हेरले। शिवरायांना नेमके हेच हवे होते, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले। तुडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले। साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले। मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या। तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले। एसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी, त्याने चौकीवर पहारे बसवले। किल्ला ताब्यात आला। सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला। हिंदवी स्वराज्याची नौबत झडली। नगाऱ्यांच्या आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला। शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले। तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला। विविध अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या। शिबंदीत मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली। स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताच भेदभाव नव्हता। किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या। कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला। शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला। हे धन स्वराज्याच्या कामी आले। तोरण्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेला मुरुंब देवाचा डोंगर, यावर आदिलशहाने एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता। हे शिवरायांनी हेरले आणि एक दिवस निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली। राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली। स्वराज्याच्या घोडदौडीची खबर ठाणेदारांकडून आदिलशहाच्या कानी पडली आणि तो चकित झाला। त्याने शहाजीराजांना जाब विचारला। शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली। जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहास कळवले। शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूस पाठवला। जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, या दुसरे काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले। कोंढाणा आणि पुरंदर हे 2 किल्लेही मोक्याचे होते। शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले। यानंतर रोहेडा ताब्यात घेतला। स्वराज्याची घोडदौड